व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली आहे। व्यावसायिक वापराचा सिलेंडर 183.50 पैशांनी स्वस्त झालाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळालाय। नव्या किमती मध्यरात्रीपासून लागू झाल्यात। घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर मात्र कमी झालेले नाहीत। व्यावसायिक वापराचा सिलेंडर 183.50 पैशांनी स्वस्त झालाय। व्हॉट्सअॅपनं गोपनीयतेला बळ देणारं युजर नेम हे नवं फीचर टप्प्याटप्प्यानं सुरू केलंय। या सुविधेमुळे आता मोबाईल क्रमांक उघड न करता वापरकर्त्यानं निवडलेलं युजर नेमद्वारे इतरांशी संपर्क साधता येणार आहे। त्यामुळे नव्या व्यक्तींशी संवाद साधताना मोबाईल क्रमांक शेअर करण्याची गरज राहणार नाही। गोपनीयतेला अधिक संरक्षण या सुविधेसाठी कोणतीही सार्वजनिक युजर नेम यादी तयार केली जाणार नाही, असं मेटा या कंपनीनं म्हटलंय। युजर नेम हा 3 ते 35 अक्षरांचा असू शकतो। प्रसिद्ध व्यक्ती, सार्वजनिक संस्था आणि मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर टाळण्यासाठी काही युजर नेम हे आधीच आरक्षित करण्यात आलेले आहेत। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागानं विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम SIR ही विशेष मोहीम सुरू केली आहे। यवतमाळमध्ये 30 जून ते 29 जुलै या महिन्यामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। या दरम्यान 2578 BLOच्या माध्यमातून 22 लाख मतदारांचं गणनापत्रक भरून घेतलं जात आहे। जे मतदार गणनापत्रक भरणार नाहीत अशा मतदारांची नावं यादीतून वगळली जाणार आहेत। त्यामुळे 18 वर्ष झालेल्या प्रत्येकाला SIR मोहिमेमध्ये गणनापत्रक भरणं सक्तीचं आहे। 250 सुपरवायझर आणि 2500च्या वरती जर हे BLO जे आहे तो प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती भरून घेण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर आज या एकविरा हॉटेलच्या परिसरामागे जर पाहिलं तर या ठिकाणी सुपरवायझर आणि BLO आलेले आहेत आणि ती माहिती निवडणूक विभागाकडनं जे काही माहिती आहे ती भरून घेण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी सुपरवायझर आहे। जरा काय नेमका हा प्रोग्राम आहे, कशा पद्धतीनं राबवण्यात येत आहे? विशेष सखोल पुनर्निरीक्षण मतदान कार्यक्रम या अंतर्गत आपण प्रत्येक घरी भेट देत आहे। त्या भेटीमध्ये आपण त्यांना EF फॉर्म आपण देत आहे। त्या फॉर्ममध्ये जे काही संपूर्ण माहिती आहे त्या पूर्ण मतदारांची आणि त्यांच्या उजवीकडची जे आहे हे सर्व फॉर्म आपण प्रत्येक मतदार यांना पुरवित आहे आणि सर्व मतदार यांनी ते जे काही माहिती आहे हे बरोबर आहे का यांची पडताळणी करून खात्री करून घेणे आहे। आणि एक फॉर्म हा सर्व मतदार व त्यांच्या कुटुंबांना आपण देत आहे। कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आपण देत आहे आणि एक फॉर्मची कॉपी आमचे जे BLO आहे यांच्याकडे आहे। सुपरवायझर आणि BLO हे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून एक कॉपी त्यांच्यापर्यंत देण्यात येत आहे आणि एक कॉपी BLO पर्यंत राहणार आहे। आणि जर पाहिलं तर जिल्ह्यातील 22 लाख मतदार आहेत। अशा पद्धतीने या पुढील 1 महिन्यात संपूर्ण माहिती निवडणूक विभागाकडे सादर करणार आहे। निलेश पाळके, ABP माझा, यवतमाळ। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून निघालेली श्री गजानन महाराजांची पालखी यंदा 57व्या वर्षीही भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतेय। विदर्भातून मराठवाड्यात प्रवेश करताच हिंगोली जिल्ह्यात या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावर्षी या पालखीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले असून तब्बल 33 दिवसात 750 किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूर इथे विठुरायाच्या चरणी दाखल होणार आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या गजानन महाराजची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये। आज ही पालखी विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातले स्थानिक नागरिक असो प्रशासनाच्या वतीनं या पालखीचं मोठ्या आनंदामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। यावर्षी या पालखीचं हे 57वं वर्ष असून या पालखीमध्ये एकूण 700 वारकरी सहभागी झाले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर, मुखी गणगण गणात बोतेचा अखंड जयघोष, अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र, हातात भगवी पताका आणि चेहऱ्यावर भक्तीचा उत्साह असे मनमोहक चित्र आज हिंगोलीकरांना पाहायला मिळालेले आहे। 700 वारकरी 33 दिवस पायी प्रवास करून 750 किलोमीटरचं अंतर पार करत आपल्या लाडक्या पांडुरंगाला, लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेनं मजल करत वाटचाल करता आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यामध्ये या पालखीचा 3 दिवस मुक्काम असून आज या पालखीचं हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हावासियांच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाणार आहे। जिल्हा
पोलीस असो, जिल्हा प्रशासन असो, या पालखीच्या पार्श्वभूमीवर सर्व अलर्ट मोडवर आहेत आणि सर्व ती खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. जागोजागी या वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांच्या नाश्त्याची, भोजनाची व्यवस्था सुद्धा जिल्हाभरातील नागरिकांच्या वतीने केली जात असून पुढील 3 दिवस हिंगोली जिल्ह्यामध्ये या पालखीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.